आई तू काय करते? आता जे एक्झाम होतात आपण मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की आपण शेवटी 3 एक्झाम घेतो, फ्रंट, बॅक आणि लेग्स. तर त्याच्यामध्ये जे टॉप आलेत ना त्यांना मार्क्स म्हणजे मेन्शन करते मी. माझं असं मत असतं की पेपर जरा थोडे वेगळे द्यावे, जे आपण शिकवलं नाही ते द्यावं. कारण की त्याने काय होतं, मग त्याने एक गोष्ट अशी होते की ते किती चांगलं करतायत, किती फाईन वर्क करतायत आणि ते त्याने त्यांना क्लासला समजलंय का आम्ही जे शिकवलंय ते. समजा ते ऑर्डरला गेल्या, आम्ही शिकवलं नाही, तो हात दिला, तर तो हात त्यांना परफेक्ट येतोय का, यावर हे मार्क्स असतात. आणि तिथल्या टॉप 3 किंवा टॉप 5 यांना ट्रॉफी देतो. माझं असं म्हणणं आहे, मी सगळ्यांना ट्रॉफी नाही देत, कारण की तोपर्यंत त्यांना कळणार नाही की त्यांना किती कष्ट घेतले पाहिजे, त्यांना बुक्स दररोज कम्प्लीट केली पाहिजे, त्यांनी होमवर्क दररोज केला पाहिजे. भले त्यांना हे टफ वाटत असेल, पण जेव्हा 40 दिवस पूर्ण होतात आपले, तेव्हा ते आपल्यासारखीच मेहंदी काढतात. त्यांचे हे मार्क्स. ही जी रील व्हायरल झाली त्याच्यावर खूप लोकांनी कमेंट्स केले की स्टुडंटचं वर्क खूप भारी असणार आहे. मला चेक करायला टफ जाईल, तर कदाचित ते थोडंसं तसंच होते. मला चेक करायला खूप टफ जात. तुम्हाला तर माहितीये तुम्ही कुठे चुका केल्यात, आणि बेसिक चुका खूप केल्यात. महल तिरपाच काढलाय, महल खालीच नेलाय. ओके, ज्यांचा इनकम्प्लीट आहे त्यांचे तर स्ट्रेट वे 1 मार्क लेस आहे. हे मी आधीच सांगितलं होतं, आणि मी जे सांगितलेलं तसंच मी सगळं फॉलो करते. सो नो ग्रजेस कसले पण, नो लाडका दोडका आवडता फेवरेट असं काही नाहीये. स्वतःचाच पेपर बघा, बाजूच्याचा बघून तुला कसे काय दिले याच्या, तर ते तिला तिच्या फिनिशिंग वाईज दिलेत. शुभम राऊत, किंचाळ अजून जोरात. कसं वाटतंय आज? मी ॲक्च्युली स्पीचलेस झालो आहे, बिकॉज ॲक्च्युली खूप म्हणजे इच्छा तर होतीच की लाईक आपल्याला आउट ऑफ मिळायला पाहिजे. बट मी स्वतःमध्ये कुठे ना कुठेतरी ते एक म्हणतो ना डाऊट होता माझ्यामध्ये की लाईक शुभम तुला नाही भेटू शकत, नाही भेटू शकत. बट जेव्हा मी मार्क्स बघितले तर तेव्हा माझी रिॲक्शन एक नेक्स्ट लेवलला होती. सो या आय एम हॅपी, आणि आता पूर्ण फोकस आहे लेग्सवरती. तो लेग पण आपल्याला आउट ऑफ मिळवायचा आहे, तो त्याचेच प्रयत्न चालू आहे. थँक्यू. फ्रंट हँडला मला असं वाटलं होतं की मला 10 on 10 नाही भेटलं, पण मला पेपर बघून खूप आनंद झाला. मला खूप भीती वाटली होती की मिळत आहेत की नाही, ट्रॉफी मला हवी आहे. तर आता मी खूप खुश आहे, खूप म्हणजे खूप, त्यामुळे खूप भारी वाटतं. आम्हाला तर तेव्हा आउट ऑफ होते, म्हणजे आम्ही तर फार चांगलं केले. ज्या चुका आहेत त्या चुका सांगणं खूप गरजेचं आहे, म्हणजे 40 डेजच्या चॅलेंजला तुम्ही तुमच्या लेवलवरती काम करता. ओके, डन. मोनिका, काय केलंय हे? किती चुका आहेत? हॅलो, कसं वाटतंय? आज क्लासचा शेवटचा दिवस आहे. आज क्लासचा शेवटचा दिवस आहे. 40 दिवस होऊन गेलेत. सो एक रुटीन झालं होतं डेली क्लासला यायचं. आता ते बंद होणार आहे उद्यापासून. आणि इथे आल्यावर आधी फर्स्ट डेला मेहंदी एवढी माहिती नव्हती की कसं असणार आहे क्लासमध्ये 40 दिवसात वगैरे. आता पूर्णपणे शिकवून झाले, आणि आता कुठलीही मेहंदी जरी आली कस्टमरच्या रिक्वायरमेंटनुसार, तर आम्हाला तेवढा आता कॉन्फिडन्स आलाय की मेहंदी जमू शकते आता. आज क्लासचा शेवटचा दिवस आहे, कसं वाटतंय तुला? ताई, वाईट तर खूप वाटतंय की आज आम्ही उद्यापासनं नाही का की कोणी कोणाला भेटणार नाही. जे क्लासमध्ये 40 दिवस आम्ही सगळ्यांसोबत, ताईसोबत, टीमसोबत घालवलेत, ते खूप आठवण येतील की आम्ही इथं क्षण जगलो. आणि माझ्यासारखं तर खास मॅरिड मुली
जे आम्हाला कधी जास्त म्हणजे नाही का कुठं बाहेर जायला भेटत नाही. ताईमुळे आम्हाला ती पण संधी भेटली की ताईसोबत आम्ही बाहेर फिरायला वगैरे गेलो आणि हे 40 दिवस इतके म्हणजे खूपच छान आम्ही ताईसोबत स्पेंड केलेत ना की ते मी शब्दात नाही सांगू शकत आणि आम्ही ताईला खूप मिस करू.